नमस्कार, तुमचं मनापासून स्वागत। आज बाप्पा उकडीचे मोदक खाणार आणि हे उकडीचे मोदक तयार करायला आज आपल्याबरोबर एक विशेष अतिथी आहेत। आपण त्याचं स्वागत करू आणि आपल्या भागाला सुरुवात करू। आजच्या आपल्या या विशेष अतिथी आहेत, त्यांचे उकडीचे मोदक अत्यंत सुंदर होतात आणि त्याच्या कळ्या ज्या आहेत त्या बघत राहाव्या अशा होतात। मग शेवटी एक प्रश्न असा निर्माण होतो की बघावं की खावं, एकच सवाल आहे। पण हा सवाल सोडवायला आपल्याबरोबर आहेत अनुराधा हवालदार। या अनुराधाजी नमस्कार। आणि उकडीचे मोदक आपण करतोय, तसं पाहिलं तर उकडीचे मोदक हा जो प्रकार आहे हा कोकणातला म्हणजे आणि पश्चिम महाराष्ट्रात कोकणामध्ये खूप मोठ्या हजारो लाखोंनी उकडीचे मोदक तयार होतात। म्हणजे मी तुम्हाला काही दृश्य माझ्याकडे आली तर मी दाखवत होती की किती मोठ्या प्रमाणात उकडीचे मोदक वर्षभर तयार होत असतात। पण आज आपण बाप्पासाठी 21 मोदक तयार करू। काय काळजी घ्यायची याच्यामध्ये? आपल्याला सगळ्यात पहिले तर पिठी महत्त्वाची आहे। हो, की पिठी कशी करायची हा प्रश्न असतो बायकांना। हो. तर आपण त्याच्यासाठी काय ना, कोणी म्हणतात इंद्रायणी वापरा, कोणी म्हणतात आंबेमोहर वापरा, कोणी म्हणतात बासमती वापरा। पण याच्यामध्ये काय, इंद्रायणी वापरायचं असेल तर त्याला चिक्की जास्त असते, बरोबर। पण मात्र त्याचे जे आहे ना, त्याचे जास्त सॉफ्ट जे नरम मऊपणा आहे तो जास्त वेळ टिकत नाही, बरोबर। तर त्याचे ज्यांना बिझनेस करायचा आहे, ज्यांना याच्यात विशेष बिझनेसच्या दृष्टीने करायचं आहे, त्यांनी आंबेमोहर वापरावा। आंबेमोहर हा कसा तो तांदूळ एक तर सुवासिक असतो, त्या मंद असा सुगंध असतो आणि शिवाय तो मोदक जो आहे ना तो अगदी 24 तासही तो छान मऊ राहतो, म्हणून मी तर तोच वापरते। मग त्याला काही धुवून घ्यायचं कसं काय? हो, तर आंबेमोहर पहिल्यांदा आपण आणल्यानंतर त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं छान आणि घरातच त्याला वाळवायचं। पंख्याखाली तुम्ही वाळवा आणि मग त्याला छान बारीक अगदी घरघंटीवरनं दळून आणायचं। आणि कसं आहे, आपण ह्या गिरणीत जाऊन त्याच्यामध्ये कुठले दुसरे पीठ मिक्स व्हायची भीती असते, म्हणून मग आपलं घरघंटी असेल आपलं तुमच्याकडे तर तिथून ती दळून आणा, छान बारीक दळून आणायचं आणि मग आपली उकड व्यवस्थित होते। धुतल्यानंतर त्याला सावलीत वगैरे वाळवायचं? सावलीतच वाळवायचं, तेच घरातच आपलं घरात वाळवून घालायचं कॉटनच्या आणि वाळवून घ्यायचं छान। चालेल। बरं, हा तांदूळ नवा हवा की जुना? जुना हवा, जुना घ्यायचा। चालेल। तर एवढ्या सूचना तुम्ही लक्षात ठेवा, तुमचा उकडीचा मोदक हमखास बाप्पाला आवडेल एवढी गॅरंटी। चला सुरुवात करू। पहिले सारण करून घेऊया। सारणासाठी काय? खोवलेलं ओलं नारळ, नंतर आपलं गूळ आणि तूप आणि आवडीप्रमाणे आपले ड्रायफ्रुट्स जे पण तुम्हाला आवडत असतील ते घालायचे। ठीक। हे 1 चमचा आपण तूप घालूया पहिल्यांदा। ठीक। यामध्ये थोडीशी खसखस छान अशी भाजून घ्यायची यात। छान अरोमा येतो त्याचा ना। आणि आपल्याला जे आवडीप्रमाणे आपले थोडेसे याच्यातच टाकून घेऊया, छान भाजल्या जातात ते। तुम्ही काही पण घालू शकता, म्हणजे पिस्ता घाला, जे तुम्हाला आवडतात ते घालायचं। आणि मग हे थोडेसे आपण परतून घेऊया। ओके। पहिले गुळ की खोबरं? पहिले खोबरं। आता पण याच्या खोबऱ्याच्या निम्मा याच्यामध्ये गुळ घालायचा, हे प्रमाणच आहे। हे प्रमाण तुम्ही लक्षात घेऊ शकता की तुम्ही समजा 1 वाटी जर खोबरं घेतलं असेल तर अर्ध किंवा पाऊण वाटी, आणि तुम्ही गोडघासे असाल आपल्या विदर्भातला तर टाका झालेले भरपूर गुळ, काय फरक नाही पडत। आता आपलं हे होत आलेलं आहे, आपण हे आपलं बेदाणे घालून देऊ थोडीशी। हे थोडं चकचकीत झालं म्हणजे हे थोडंसं बघा ना सुकत आलंय, असं कळतं आपल्याला की आता हे आपलं सारण तयार आहे। पण वेलची पूड घालूयात। ठीक आहे। थोडंसं चिमूटभर मीठ पण घातलं तरी छान, गोड पदार्थ तर थोडंसं जायफळ पूड घालू आपण। बरं। आणि थोडीशी वेलची पूड। दॅट्स इट, झालं आपलं सारण रेडी। तसं मी सांगू काय तुला की मला म्हणजे माझं स्वतःचं मत म्हणशील तर नारळ, ओलं नारळ आणि गुळ हीच चव जी काय असते अप्रतिम असते। मग त्याच्यामध्ये जायफळ विलायची तुम्ही घातली नाही घाली चालतं, आवडीचा भाग। चला आता उकड करून घेऊ आपण। आता आपण हे थंड करायला या बाउलमध्ये काढून घेऊ। हे आता 1 कप आपण मोजून घेऊ पीठ, आणि याच माता कपाने आपण पाणी घेऊया। बरं। त्याच्यामध्ये
अर्धा आपण पाणी घेऊया बरं आणि अर्ध दूध घेऊ. चालेल. म्हणजे कसं दुधाने ना त्याला मऊपणा छान राहतो मोदकाला. आणि पांढरही होत असेल. पांढरे होतात पण मऊपणा खूप छान राहतो त्याने म्हणून. क्या बात. त्याला छान उकळ आणू आपण. हो. यामध्ये आपण मीठ घालूया. बरं. आणि तूप घालू. आता आपल्याला हे छान उकळ आलेली आहे ना. आता आपण याच्यामध्ये पीठ घालूया. थोडंसं कमी करायचं गॅस. आणि माझी काही मदत हवी का? नाही नाही ना. बढी आहे. आणि याला असं लाटण्याने म्हणा किंवा कुठल्याही लाकडाच्या ह्याचा मिक्स करून घ्यायचं छान. बरं, हे पाणी समजा थोडं कमी जास्त झालं तर चालतं ना? चालतं. आपण नंतर मग त्याला मळताना करू शकतो. त्याला पाण्याचा हात घ्यायचा आणि करायचं. आणि त्याला झाकून ठेवायचं छान. 10 मिनिट झाकून ठेवायचं. थोडं 5 मिनिट वाफ येऊ द्यायची आधी झाकण ठेवून आणि मग 10 मिनिट तसंच राहू द्यायचं त्याला. आता हे बंद करू का? नाही, थोडं 2 मिनिट राहू. 2 मिनिटं. तर हे 2 मिनिटं राहिलाय तोपर्यंत मी एक सांगतो की लाकूड वापरतात. म्हणजे साधारण याला घाटा म्हणतात किंवा उकड म्हणतात. हे तयार करताना एक तर लाटण्याचा शेवटचा भाग आणि लाकूड, तर हे घोटायला सोपं जातं. आणि नंतर एक याच्यामध्ये हे असतं की हे झालं कसं, म्हणजे झालं की नाही याची खूण म्हणजे लाकूड आहे. की हे असं टाकायचं आणि हे आणि उकड झाली की नाही याची ही खूण असते. असं आहे. कारण आपण जे स्टीलचं हे पाहतो आता राहत नाही काही. आता हे पण आपण ही उकड परातीमध्ये काढून आणि त्याला मळून घेऊया. हो. आणि ही गरम गरमच मळायची. हो. ते तर म्हणजे खरं सांगू का, मला उकडीचे मोदक जे आहेत ते मी इतका प्रयत्न केला पण मला नाही जमले. एक तर आपले जाडे भरडे हात, प्रॅक्टिसचा भाग आहे. प्रॅक्टिसचा भाग. मला वाटतं तुम्हालाही बरेच वेळा म्हटलं की मला एकदा शिकवा. पण डे विल कम, मी बनवून दाखवेन असं दरवर्षी म्हणतो. हो ना. आणि पाण्याची जर गरज असेल तर पाण्याचा हात पण लावायचा. कारण कापसासारखी मऊ झाली पाहिजे. असं हाताला असं आपल्याला कापसासारखं तोपर्यंत याला मळायचं. याला तेल किंवा तूप असं वगैरे काही लावायचं नाही. चिटकत असेल हाताला तर तेल तूप लावू शकता तुम्ही. म्हणजे उकड ही महत्वाची आहे. ही जर छान झाली तर मोदक आपला छान बनतो. ही आपण उकड जी आहे ती छान मळून ठेवलेली आहे. आणि त्याचं असं खूण असतं की बघा, हे असं असा गोळा केल्याच्या नंतर असा केल्यानंतर हा हे काठ जे फाटायला नको. म्हणजे आपली उकड छान मळून झालेली आहे. हे साईन आहे त्याचं. जितका मोठा मोदक पाहिजे तितकी पारी मोठी करायची. जेवढं पातळ असेल तेवढं पातळ हवी, म्हणजे मग छान मोदकाला कळे छान येतात. ह्याला तेल लावून घ्यायचं. तेल तूप काही पण किंवा तूप काही हां. लावून घ्यायचं. याला थोडंसं असं पाणी पण टाकायचं. म्हणजे काय ना, थोडे फुटत वगैरे नाही. म्हणजे फुटायची भीती नसते. थोडंसं आपण करून ठेवतो ना. कोरडं नको पडायला होतं ना थोडंसं. तर मग असं पाणी टाकायचं त्याच्यावर. आणि ही ताई ना. हो, ही ताई. ही जी आहे ती ताई.
गणपती बाप्पा. शेवटी उकडीचे मोदक तयार झाले, इतके सुंदर. आणि हे नैवेद्य दाखवून कधी खातो असं मला होत आहे. तुम्हालाही होत असेल ना. चला तुम्ही पण उकडीचे मोदक नमस्कार.